हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात. महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात झाले जोरदार राडे. नाशिकमध्ये भाजपाच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी. अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या अपक्ष उमेदवाराचा पती आणि भाजपाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये राडा. गिरीश महाजनांनी निष्ठावंतांना दिलं झुकतं माप. नाशिकच्या प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांची माघार. पुण्यात महायुती नाहीच. पुण्यात शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात. एकही उमेदवार शिवसेनेनं माघार घेतला नाही. पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी. प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपाच्या उमेदवार मंजुषा नागपूर. प्रभाग क्रमांक 35D मधून श्रीकांत जगताप बिनविरोध. नागपुरात भाजपाच्या 6 बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नागपुरातील बंडखोरी शमवण्यात भाजपाला यश. विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप. संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही मागितल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील कारमध्ये आरो अधिकारी. संबंधित आरोंमार्फत धमक्या आणि दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावले. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. प्रकाश सुर्वे यांची समजूत काढण्यात सामंतांना यश आल्याचं कळत आहे. मुलाला उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे सुर्वे नाराज होते आणि आता त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे. सामंत यांना त्यात यश आलेलं आहे. सुर्वेंची जागा दरेकरांच्या भावाला दिल्यानं ही नाराजी समोर आली होती. सर्व बंडखोर उमेदवारांनी आता अर्ज मागे घेतलेले आहे. त्यामुळे उदय सामंत यांना हे मोठं यश आलंय. प्रकाश सुर्वे यांची समजूत काढण्यात उदय सामंत यांना हे यश आलंय. उदय सामंत हे स्वतः प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात येऊन त्यांनी प्रकाश सुर्वे यांची भेट घेतलेली आहे. नेमकं या भेटीत काय मागे चर्चा झालेली आहे हे आपण जाणून घेऊया. काय सांगणार, आज तुम्ही स्वतः प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात आलेला आहात. प्रकाश सुर्वे यांची तुम्ही भेट घेतली, नेमकं काय तुम्ही त्यांची नाराजगी दूर केलेली? एक तर प्रकाश सुर्वे साहेबांच्या भेटीला किंवा त्यांची नाराजगी दूर करायला मी अजिबात आलो नव्हतो. माननीय शिंदे साहेबांवर अतोनात प्रेम करणारी ही व्यक्ती आहे. एकनाथ शिंदे साहेब राजकीय जीवनामध्ये आहेत त्याच्यापेक्षा मोठे झाले पाहिजेत ही भावना व्यक्त करणारी ती एक व्यक्ती आहे. त्याच्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचा एक सहकारी म्हणून मी इथं आलो होतो आणि 10 फॉर्म जे जादा भरले गेले होते शिवसेनेच्या वतीनं, त्यातले 9 फॉर्म विड्रॉ करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. हे माझं श्रेय नाही, हे प्रकाशदादांचं श्रेय आहे. त्याच्यामुळे ते नाराज नव्हते. 31 डिसेंबरला कुटुंबासहित ते एका कार्यक्रमाला असल्यामुळं 2-3 तास त्यांचा फोन लागू शकला नाही. परंतु काल पियुष गोयल साहेबांच्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. त्याच्यामुळं राज सुर्वे असतील किंवा प्रकाश सुर्वे असतील, हे कुठेही शिवसेना पक्षावर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज नाही, हे त्यांच्या वर्तणुकीतनं त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. ते मला भेटायला येणं त्यात काय वावगं नाही. बऱ्याच वेळा ते माझ्या इथे कार्यक्रमाला सुद्धा येतात. सर, राजनेही सुद्धा उमेदवारीचा फॉर्म भरण्यात आला होता आणि त्याच्यानंतर माघार घेण्यात आलेला आहे. कुठेतरी तुमच्या नाराजगी दिसण्यात आलेला आहे सर? माझ्या मुलग्याने उमेदवारीचा अर्ज भरला
एक पण पुरावा दाखवा की मी उमेदवारीचा अर्ज माझ्या मुलग्याने भरला आहे असं एक पुरावा दाखवा, किंवा फॉर्म राजच्या नावाने घेण्यात आला असं एखादा पुरावा दाखवा, तुम्ही सांगाल ते मी हरेन. सर, काही उमेदवारांना मिळालेला आहे AB फॉर्म. त्याच्यानंतर आज शेवटचा दिवस होता माघार घेण्यासाठी. तुमच्याच काही शिवसेनामधनं काही उमेदवारी आहेत, त्यांच्या काही मुली असेल किंवा मिसेस असेल, त्यांच्या नावाने दुसऱ्या पक्षांकडून AB फॉर्म मिळवण्यात आलेला आहे आणि ते फॉर्म भरण्यात आलेला आहे. याच्याही बाबतीत तुम्ही कुठे तिढा सोडवणार का? माझ्या इथे तसं घडलं होतं. माझ्या विभागा म्हणजे आमच्या विभाग पूर्ण लोकसभा याच्यामध्ये तिथे 99% उदय सामंत साहेब आले आणि मी बसलो. आम्ही तो 99% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पूर्णपणे तिढा सुटवला आहे. उदय सामंत यांच्या प्रकाश सुर्वे यांच्या भेटीनंतर ती कुठेतरी नाराजगीचा हा तिढा हा तो सोडवण्यात आलेला आहे. या सोडवण्यानंतर आता जे काही उमेदवार जे होते इच्छुक, त्या उमेदवारांनी आता AB हा माघार घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान नाराजी दूर झालेली आहे, त्यामुळे आता प्रचारामध्ये नवी ऊर्जा दिसणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पुढची बातमी पाहूया. नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपाच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपानं इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांचे पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी आले होते. तेव्हा भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यामध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली, मात्र त्यांच्या या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. नाशिकमध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देखील गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये हे 2 उमेदवार आपापसात भिडले. तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते, हो. तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते. समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर अपशब्द? आता मला इथे ते हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले. आपण एकाच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक झाला? पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत. पॅनल वेगळं आहे, आलं का लक्षात? उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा. हा एकच प्रभाग आहे. पण ते- आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही, मी विड्रॉल घेतला. मग तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी? नाही, कोणीच नाही, कोणी नाही. तुमची उमेदवारी कापली गेली, त्यांना मिळाली म्हणून हा राग होता का? नाही, राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला. माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते. तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो, म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं. मी यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली. परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो, कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून आपण एक मत मागत असतो. जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. पुढची बातमी देखील नाशिकमधूनच आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी निष्ठावंतांना झुकतं माप दिलंय. नाशिकच्या प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी माघार घेतली आहे. दीपक बडगुजर यांना 2 प्रभागासाठी पक्षानं अधिकृत AB फॉर्म त्यांना दिला होता. प्रभाग 25 आणि प्रभाग 29 मधून दीपक बडगुजर यांचे दोन्ही AB फॉर्म ग्राह्य झाले होते. आता ते प्रभाग 29 मधून लढणार आहेत. मी आज प्रभाग क्रमांक 25D मधून माघार घेतली आहे आणि मी प्रभाग क्रमांक 29A मधून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून राहणार आहे. आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आमच्या वडिलांशी फोनवर बोलणं झालं आणि आदरणीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या दोघांच्या आदेशानंतर मी 25D ची माघार घेतलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कुठे युती आघाडी तर कुठे मैत्रीपूर्ण लढत असं चित्र दिसतंय. पुण्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीच्या 3ही प्रमुख घटक पक्षाची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं चित्र दिसतंय. पुण्यामध्ये महायुती झाली नाहीये, मात्र पुण्यात शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात उतरल्यात. त्यामुळे आता एकही उमेदवार यांना माघार घेतलेली नाहीये. त्यामुळं नाना भानगिरेंनी अर्ज मागे घेण्याच्या काही वेळा आधी ही माहिती दिली. त्यानंतर आता पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असं चित्र दिसतंय.
पुढची बातमी पाहूया. नांदेड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच भाजप खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे आमदार हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रताप पाटील आणि राष्ट्रवादीचे किती आव्हान आहे असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी विचारला आणि त्यानंतर तेव्हा कोण प्रताप पाटील आपल्याला माहीत नाही असं उत्तर अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांना दिलं आणि डिवचलं. चव्हाण यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रत्युत्तर दिलं. वय झालं की असं होतं, लोकसभेमध्ये तुम्हाला कोणी पराभूत केलं असा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असतं असं उत्तर प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलं. प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील? हा बोला. निवडण्याचा प्रश्न नाही आहे. वय माणसाचं झालं ते अशा गोष्टी करतात. त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजेत होतं की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं, मग त्यांच्या लक्षात आलं असतं. कदाचित त्यांचा स्वभाव ते त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना. आता आरोप प्रत्यारोप देखील आता होऊ लागलेले आहेत. पुढची एक बातमी पाहूया त्याच संदर्भातली, कारण खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. धमक्या आणि दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावले असा आरोप त्यांनी केला. याच मुद्द्यावरून राऊतांनी सवालही उपस्थित केले. 30 डिसेंबरच्या दुपारी 4 नंतरचं सीसीटीव्ही गायब करण्यात आलाय असा आरोप त्यांनी केला. तसेच विधानसभा अध्यक्षांचं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात, बरोबर ना? ते काय मला उत्तर देणार, काय देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, आम्हाला माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज काढा 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतर